नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे. म्हणजे गुरु आत्ता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 मे 2024 नंतर तो वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचा जो प्रभाव आहे, त्याचे जे परिणाम आहेत, हे कुंभ लग्नाकरता कशा प्रकारे होणार आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समजून घेणं आवश्यक आहे. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की तुम्ही इथे पाहत आहात की ही जी कुंडली आहे, ही कुंडली कुंभ लग्नाची कुंडली आहे. तर साधारण गेल्या वर्षभरापासून ते आतापर्यंत गुरु जो ग्रह आहे, गुरुग्रह मेष राशीमध्ये भ्रमण करत होता तुमच्या तृतीय स्थानामध्ये, आणि दिनांक 2 मे नंतर तो तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की गेले साधारण वर्षभर हे जे गुरुचं भ्रमण होतं तुमच्या तृतीय स्थानामध्ये, त्याचा परिणाम किंवा त्याचा जो प्रभाव होता हा तुमच्या आयुष्यामध्ये नेमका कशा प्रकारे झाला किंवा कशा प्रकारे तुम्ही अनुभव गेल्या वर्षभरापासून घेत आहात. तर साधारणतः हा जो तृतीयातला जो गुरु आहे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी ठरलेला होता. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा तुमची जी एनर्जी लेवल ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून आलेली होती. बऱ्याच प्रमाणात तुमचं थोडंसं फिरणं वगैरे जो झालं होतं, ट्रॅव्हलिंगसुद्धा झाली होती. बऱ्याच प्रमाणाची कामंसुद्धा, कागदोपत्री व्यवहार, कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, अशा प्रकारची काही कामंसुद्धा तुम्ही हाती घेतली होती आणि ती सहजपणे पूर्णसुद्धा झाली होती, मार्गीसुद्धा लागली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही कामं तुमची अडकलेली नव्हती, ती मार्गी लागली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी भावंडं आहेत किंवा सिबलिंग आहेत त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंधसुद्धा अतिशय व्यवस्थित राहिलेले होते. आणि या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की तुम्ही एखाद्या कामाच्या मागे लागलात आणि ते काम पूर्ण होत होतं, जी की खूप चांगली गोष्ट होते आणि त्याचा तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून आलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विवाहसुख युवक किंवा युवती आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा विवाह ठरणं, विवाह जमणं, अपेक्षेप्रमाणे विवाहस्थळ मिळणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्ही घेतलेले असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑलरेडी जे विवाहित आहेत त्यांच्याकरता सुद्धा वैवाहिक जोडीदारामध्ये बरोबरमध्ये तुमचं चांगलं साधर्म्य दिसून येतं, चांगले हार्मनी दिसून येते. ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्ही गेल्या वर्षभरापासून घेत होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिरणं वगैरे, धार्मिक स्थळांना भेटी देणं, मंदिरांना भेटी देणं किंवा धार्मिक तत्वज्ञान आत्मसात करणं किंवा त्या संदर्भातली ओढ लागणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्ही घेतले असेल. खास करून तुमच्या लग्न राशीकरता म्हणजे कुंभ लग्नाकरता अशा प्रकारचे जे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत किंवा रिच्युअल्स ज्याला आपण म्हणतो, कुलाचार वगैरे, याच्यामध्ये तुम्ही तसं काय फारसं लक्ष देत नाही किंवा तेवढा तुमचा विश्वास नाही. परंतु गेल्या वर्षभरामध्ये या बाबतीमध्ये थोडंसं कुतूहल तुमच्या मनात नक्कीच जागृत झालेलं असेल आणि त्या संदर्भामध्ये काही वाचन करणं किंवा भेटी देणं मंदिराला वगैरे, अशा प्रकारचे अनुभव किंवा तुम्ही काही गुरु केला असेल किंवा त्यांचे मला आशीर्वाद सुद्धा मिळालेले असेल, थोडंसं भाग्याची साथ मिळणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला गेल्या वर्षभरामध्ये चांगल्या प्रकारचे अनुभव आलेले असतील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर बाहेर फिरायला जाणं, चांगला टाइम स्पेंड करणं, केलेल्या कामाचं योग्य ते मानधन मिळणं किंवा योग्य लाभ मिळणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्ही गेल्या वर्षभरात घेतलेले असेल. तर एकंदरीत सांगायचं झालं, गेल्या वर्षभर जो गुरु भ्रमण करत होता तुमच्या तृतीय स्थानामध्ये त्याचे चांगले अनुभव घेतलेले असतील. अर्थात तुमच्या राशीमध्ये जो शनी चाललेला आहे त्याच्यामुळे थोडंसं ज्याला आपण सायकोलॉजिकली थोडंसं मॅच्युअर्डपणा सुद्धा तुमच्यामध्ये दिसून आलेला असेल. आता आपण चर्चा करणार आहोत की जो गुरु तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे त्याचा प्रभाव परिणाम नेमका कशा प्रकारचा असेल. लक्षात घ्या, चतुर्थातला जो गुरु तुमच्या भ्रमण करेल तो साधारण दिनांक 2 मे पासून 14 मे पर्यंतच्या कालावधीमध्ये तो तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या दरम्यान तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्याच्यावर तुमचं इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. वास्तूच्या संदर्भात खास करून नवीन वास्तू घेणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं किंवा जर का वास्तू विकायची असेल, चांगला भाव त्याला मिळत असेल, तर अशा प्रकारचे सुद्धा काही कार्यक्रम किंवा काही गोष्टी, घटना तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये निश्चित दिसून येतील. तर त्या अनुभवी गुरुचं भ्रमण चांगलं राहील. जे ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्या संदर्भात सुद्धा मनामध्ये काही चांगल्या गोष्टी किंवा इच्छा आकांक्षा निर्माण होतील आणि उच्च शिक्षणाबद्दल ज्यांना घ्यायचं असेल त्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे काही चांगले अनुभव सुद्धा येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येणाऱ्या वर्षभरामध्ये थोडंसं डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जर तुम्हाला कुठल्या शारीरिक व्याधीने जर का तुम्ही ग्रसित असाल तर त्याची लक्षणं सुद्धा तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील. अर्थात गुरु हा संपूर्ण काही अशुभ ग्रह नाही, नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्यामुळे साधारणतः येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणं, अशा प्रकारचे अनुभव येतील. म्हणजे बऱ्याच वेळेला होतं असं की आपण कुठल्या लाभाकरता किंवा लाभ समोर ठेवून कुठलं सहसा काम करत नाही बऱ्याच प्रमाणात, म्हणजे लाभाशिवायच आपण काम करत होतो, परंतु कालांतराने त्याचे आपल्याला लाभ मिळतो किंवा त्याचे काहीतरी फायदे मिळतात. तर अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला येणाऱ्या वर्षभरात मिळू शकते. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल
त्यांच्यावर थोडेसे खटके होणं, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे अनुभवसुद्धा येऊ शकतात येणाऱ्या वर्षभरात. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट ती फार महत्त्वाची आहे, पैशाची चणचण भासणं. हा प्रकार येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्याकरता येऊ शकेल. तसं पाहिलं तर तुमची जी लग्न रास आहे, म्हणजे कुंभ लग्न हे नॉर्मली थोडंसं डिसिप्लिन असतं, म्हणजे थोडंसं आखीव-रेखीव अशा प्रकारची कामं करणाऱ्या या व्यक्ती असतात. परंतु येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमचं जे वेळापत्रक आहे थोडंसं डावाडौल होईल आणि पैशाच्या संदर्भात खास करून, कारण पैसे अनपेक्षितपणे खर्च होणं किंवा पैशाची चणचण भासणं आणि त्यामुळे कामं अडकणं, त्यामुळे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन म्हणजे मनामध्ये येणं, अशा प्रकारे सुद्धा काही अनुभव येतील. तर त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात तुम्हाला लोन सहजपणे मिळेल, परंतु ते लोन परत कसं काय माघारी करायचं किंवा चुकतं करायचं, अशा संदर्भातले जरा गुंता तुमच्या मनात तयार होईल. यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. आपल्या खर्चाचे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, चतुर्थातलं गुरुचं भ्रमण हे अशुभ फलदायी असतं आणि तसंही जरी पाहिलं तरी गुरुग्रह तुमच्या लग्न राशीकरता शुभ ग्रह मानला जात नाही. तो तुमचा लाभेश आहे, धनेश आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे प्रकर्षाने लक्षात येईल, ती गोष्ट म्हणजे तुमचे जे पैसे आहेत, तुमचे शिलकीचे पैसे आहेत किंवा तुम्ही अर्न केलेले जे पैसे आहेत, हे घरच्या लोकांसाठी किंवा घरावरती जास्त खर्च होईल. म्हणजे ते तुमच्यासाठी खर्च होण्यापेक्षा घरातील लोकांसाठी किंवा त्या ठिकाणी खर्च होतात. मग त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून अशा प्रकारे पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे हे सगळं टाळायचं असेल तर थोडंसं नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. इलिगल तरी अजिबात करू नका. तुम्ही त्याच्यामध्ये फसाल, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क घेऊ नका. लक्षात घ्या, तुमच्या लग्न राशीतून शनीचं भ्रमण चालू आहे. तर कॉन्फिडन्स बदल जा, आत्मविश्वासामध्ये जाऊन जर का तुम्ही रिस्क घेतलेली असेल तर रिस्क तुमच्या अंगाशी येईल आणि त्याचे खूप कॉम्प्लिकेशन्स तयार होतील. संपूर्ण जो कालावधी आहे गुरुच्या प्रमाणाचा तो जवळजवळ 1 वर्षाचा आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या लग्न राशीमधून शनी चाललेला आहे, तुमच्या धनभावातून राहू चाललेला आहे. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला आर्थिक चणचण किंवा फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, जर का तुमचं कुंभ लग्न असेल आणि जर तुमचं जी चंद्ररास आहे, ही चंद्ररास वृषभ, कन्या, मकर असेल, की म्हणजेच तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र जर का चतुर्थात, अष्टमात किंवा व्ययात असेल, तर त्यातल्या त्यात जो गोष्टी आहेत त्या थोड्याफार इज आउट होतील. म्हणजे आता जसं सांगतो त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. जर तुमची वृषभ, कन्या, मकर रास असेल किंवा तुमचा जन्म 15 मे ते 15 जून, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यानचा असेल, तर थोड्याफार प्रमाणात गोष्टी इझी होऊ शकतील. म्हणजे आता जे सांगितलं फायनान्शियल क्रंचेस किंवा गोष्टी मनाप्रमाणे न होणं, गुंता वाढत जाणं, हे थोडंसं कमी होईल. परंतु ते पूर्णपणे कमी होणार असं मात्र नाही. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं होतं. वृषभ, कन्या, मकर आणि या जन्म असेल तर थोड्याफार गोष्टी तुमच्यासाठी ठीक होतील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमची सिंहरास, कुंभरास, मीन रास असेल किंवा तुमचा जो जन्म आहे हा जन्म 15 फेब्रुवारीपासून ते 15 एप्रिल या दरम्यानचा असेल, तर मात्र तुम्हाला येणारे वर्ष हे बऱ्याच प्रमाणात अशुभ फलदायी जाईल. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. खास करून मीन राशीकरता थोडीशी डोक्याची घंटा आहे, कारण मीन राशीमध्ये राहूचं प्रमाण आहे. मीन राशीला ऑलरेडी शनीची 7.5 चालू झालेली आहे. त्याचा अनुभव गेल्या 1.5-2 वर्षात तुम्ही घेतलेलाच असेल. म्हणजे गोष्टी पेंडिंग राहणं, फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन येणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्समध्ये जाऊन केलेल्या गोष्टी किंवा रिस्क घेऊन घेतलेल्या गोष्टी अंगाशी येणं, अशा किंवा काही प्रकारात फसलं जाणं अनाहूतपणे आपली चुकी नसताना आणि इतरांच्या सल्ल्याप्रमाणे चालल्यामुळे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेट होणं, अशा बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील, खास करून मीन राशीने. कारण आता जसं सांगितलं तसं नाकासमोर चाला, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, म्हणजे आणि कॉन्फिडन्समध्ये जाऊन गोष्टी करू नका. इनलिगल गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील, कारण तुम्ही आता घेतलेले निर्णय त्याच्यामध्ये फसत जाणं आणि त्याचे जे परिणाम आहेत हे जवळजवळ पुढचे 3-4 वर्ष भोगावंच लागणार. अशा प्रकारचे अनुभव खास करून मीन राशीला येऊ शकतील आणि या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले त्रास आणि पैशाच्या संदर्भातले त्रास हे जास्त येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी आहे. कुठल्याही प्रकारची मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा चिट फंड इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, चटपट पैसे मिळणं, लाभदायी ज्या योजना आहेत त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ लग्नाकरता गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे चतुर्थ भावातून, त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम येणाऱ्या 1 वर्षात कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.